नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उमेद IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपल्या प्रत्येक घराघरात गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे, तर तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, जी 9 नोव्हेंबरला जी परीक्षा होणार आहे कंबाईन ग्रुप बी ची, त्या ग्रुप बी टार्गेट करण्यासाठी आपण एक PYQ ची बॅच आज लॉन्च करत आहोत। आज गणेश चतुर्थीच्या दिवशी की सर्वांना गणरायाच्या कृपेने यश मिळावं आणि ह्या बॅचचा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील शेवटच्या विद्यार्थ्याला त्याचा फायदा व्हावा ह्या हेतूने। आणि बघा मित्रांनो, मी अनिल पालवे तर मला ह्या स्पर्धा परीक्षेचा खूप सारा अनुभव आहे मित्रांनो। त्या अनुभवातून ज्या गोष्टी मी शिकलेलो आहे ना, की PYQचं अनालिसिस कसं करायचं आणि PYQ आपण सॉल्व कसे करणार आहोत। तर मित्रांनो, अशी एक खूप माफक फीजमध्ये एक तुमच्यासाठी एक मी बॅच आज घेऊन येत आहे। तर त्या बघा, हे कशी बॅच असणार आहे मित्रांनो, कंबाईन 2025 PYQ रिव्हिजन। आपण काय करणार आहेत की PYQ सर्व बघा 2018 पासून ते 24 पर्यंत जेवढ्या काही ग्रुप बी आणि सी च्या मेन्स जवळपास 12 पेपर आहेत, त्या 12 पेपरचं सगळे PYQचं अनालिसिस आपण घेणार आहोत। तर बघा, त्यात परत आपण काय करणार आहेत मित्रांनो, तर तुम्हाला मी सांगतो। तर हे बघा, बॅच कशा प्रकारे आपण घेणार आहोत हे खूप महत्त्वाचं आहे की 2018 पासून 2024 पर्यंत ग्रुप बी आणि ग्रुप सी चे जे पेपर झालेले आहेत पूर्व परीक्षेचे, की ते टोटल 12 पेपर आहेत। त्यातलं आपण टार्गेट काय करणार आहे मित्रांनो, मॅथ्स आणि करंट हे सोडून बाकी जे आहे ना, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, हिस्ट्री, जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्स आणि बेसिक सायन्सवरचे सायन्स बघा, सायन्समध्ये पण फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ह्याचे जे PYQ आहेत बघा, मी जवळपास हे PYQ ना 948 PYQ काढलेले आहेत। आणि हे सर्व PYQ आपण कसे घेणार आहोत मित्रांनो, तर टॉपिक वाईज घेणार आहोत। बघा की टॉपिक वाईज म्हणजे कसं असेल बघा, ह्या बॅचमध्ये घटना निर्मिती आणि घटनेची वैशिष्ट्ये हा पहिला टॉपिक असा जर असेल, तर 18, 19, 20 ह्या सर्व वर्षामध्ये ह्या टॉपिकवर कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत ते आपण पाहणार आहोत। की मग ह्यातून काय होईल मित्रांनो, फायदा एकच होणार आहे बघा तुम्हाला। मी समोर 4-5 PYQ आज ह्या इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये घेणारच आहे, पण त्याचा फायदा मित्रांनो आपल्याला काय होणार आहे, तर टॉपिक वाईज जर घेतला आपण, तर आपल्याला ह्यातून एक गोष्ट आपण शिकणार आहे की ह्या पूर्ण सिलेबसमध्ये मागील 8 वर्षामध्ये आयोग कुठल्या टॉपिकवर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत आहे, किंवा कोणत्या लेवलचे ग्रुप बी आणि सी ला कोणत्या लेवलचे प्रश्न आयोग विचारत आहे, हे आपण ह्या बॅचमधून एवढं चांगल्या प्रकारे पाहणार आहोत की तुम्ही एकदा ही बॅच केली आणि परत मेमोराइज करण्याच्या ज्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही चांगल्या प्रकारे केल्या, तर मी खात्रीशीर सांगतो मित्रांनो, तर तुमची रिव्हिजन प्रत्येक विषयाची कमीत कमी 3 तासामध्ये तुमची रिव्हिजन ह्या ग्रुप बी च्या एक्झामसाठी होणार आहे। तर अशा प्रकारे आपण काय करणार की हे तर, आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, आपण काय ह्या बॅचमध्ये काय केलेलं आहे, ओरिजिनल आयोगाचे PYQ घेतलेले आहेत की आपण टाईप केले किंवा काही, कारण जर टाईप केलं तर ती लोकल लँग्वेज होती मित्रांनो। लोकल लँग्वेज नको, आपल्याला पाहिजे आहे की आयोगाची ओरिजिनल भाषा। कारण आपण पेपर वाचताना काय चुका करतो मित्रांनो, हार्डवर्क सर्वजण अभ्यास सर्वजण खूप करतात, सकाळी 8 पासून रात्री 10 पर्यंत पूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक विद्यार्थी रीडिंगमध्ये बसून अभ्यास करत आहे, पण पास होणारी बोटावर मोजणे एवढीच का आहेत, तर त्याच्यामागे रिझन आहे मित्रांनो की तुम्ही PYQ नीट पाहिलेले नसणार। एक्झामची काय डिमांड आहे, एक्झामची नस म्हणतात ना मित्रांनो, ती तुम्ही पकडावी लागणार आहे। आणि ते कशा प्रकारे, तर तुम्ही ह्या PYQ थ्रू, आज एक्झामला जवळपास 70 दिवस जर बाकी असतील, हे जर तुम्ही 10 दिवसात पाहून घेतलं तर 60 दिवस तुम्ही चांगल्या प्रकारची रिव्हिजन करू शकता। त्यानंतर आपण बघा, हे ओरिजिनल PYQ ह्याला महत्त्व काय आहे की आयोग कसं ओरिजिनल PYQ विचारतं ते आपण समोर पाहणारच आहोत। त्यानंतर आपण एक ह्या बॅचमध्ये काय करणार आहात मित्रांनो, की तुमची 9 नोव्हेंबरला जी एक्झाम आहे त्याच्यासाठी एक स्पेशल टेलिग्राम चॅनल बनवणार। त्या टेलिग्राम चॅनलमध्ये बघा, तुम्ही ही सगळी बॅच पाहिली, तुम्हाला ह्या सिलेबसमधील काही डाऊट असू द्या, तर त्या टेलिग्राम चॅनलवर आपण ते डाऊट डिस्कस करणार आहे, ते डाऊट सॉल्व करणार आहे तुमचे। आणि त्याच्यातून काय होईल की तुम्हाला असं
सर्व सर्व काय पाहण्याची गरज पडणार नाही. एका प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ह्या परीक्षेसाठी सर्व माहिती मिळणार आहे. त्यानंतर आपण काय, ही बघा, ही जी बॅच आहे ती 25 ते 30 तासाची असणार आहे मित्रांनो, आणि रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला मिळणार आहे. परीक्षेपर्यंत तुम्हाला त्याचा सोर्स ती तुम्हाला पाहता येणार आहे, पुन्हा पुन्हा तुम्ही पाहू शकता. त्यानंतर बघा, जवळपास सर्व 1000 पर्यंतचे सुमारे प्रश्न त्यात आपण डिस्कस केलेले आहेत. त्यात आपण मॅथ्समध्ये जो नवीन पॅटर्न 23 साली आला, ती 23ची जी कंबाईनची परीक्षा आहे 2023ची, त्यानंतर 2024 कंबाईन आणि 2024ची जी ग्रुप सीची 1 जूनला परीक्षा झाली आहे, ह्या तिन्ही पेपरचे मॅथ्सचे टॉपिक आणि आयोग कशा प्रकारचे प्रश्न आयोग विचारत आहे ते आपण याच्यातून पाहणार आहोत मित्रांनो. एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, की खूप चांगल्या प्रकारे आपण हे PYQ पाहणार आहोत. आणि बघा, मॅथ्सचं जर मी स्वतः मित्रांनो ग्रुप 2024ची जी परीक्षा झालेली आहे 2024ची ग्रुप बीची, तर प्रीमध्ये 19 प्रश्न माझ्या बरोबर होते 20 पैकी, आणि मेन्समध्ये 21 प्रश्न मित्रांनो बरोबर होते. तर हे बघा की मी खूप साऱ्या बॅचेस वगैरे गणिताच्या केलेल्या आहेत का, तर नाही. तर मी काय केलेलं आहे की फोकस केलं आहे की आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे, कशी गणितं सोडवली पाहिजेत बघा. आणि असे काही गोष्टी आहेत मॅथ्समध्ये सुद्धा की तुम्ही अर्ध गणित तर पेन न उचलता सोडवायचं आहे, नुसतं नजरेने किंवा लॉजिक डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. जर तुमचं लॉजिकच डेव्हलप झालं ना, की मॅथ्स बघा की 2 पर्याय तुम्ही आपोआप कट करू शकता, आणि ते 2 पर्याय जर कट झाले तर 2 पर्यायामध्ये तुम्ही उत्तराजवळ डेफिनेटली पोचू शकता. तर आपल्याला सूत्रपाठ करायचे आहेत का, खूप सारे, अजिबात नाही. किंवा पाठांतर खूप करायचं आहे का हे बॅच ग्रुप बी साठी, तर नाही आहे. तर आपल्याला फक्त मित्रांनो एक गोष्ट करायची आहे की आपण टेक्निक वापरणार आहेत आणि अभ्यास काय केला पाहिजे हे पाहणार आहोत मित्रांनो. बघा, आता मी तुम्हाला पुढचे काही PYQ दाखवतो की हे PYQ पाहताना आपण ह्याच्यावर काय विचार केला पाहिजे. तर पूर्ण सिलेबसचे सर्व PYQ ह्या प्रकारे जर तुम्ही डोळ्याखालून घातले तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. तर चला, तर मग आपण आता बॅचबद्दलचं तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही उमेद IAS अकॅडमीच्या जे ॲप आहे त्याच्यावरती जाऊन तिथं तुम्ही चौकशी करा, किंवा उमेद IAS अकॅडमीचे नंबर दिलेले आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करून चौकशी करू शकता. तर त्यानंतर बघा, हे आपण नेक्स्ट PYQ कसे पाहणार आहोत. बघा, ग्रुप बी 2023चे जे काही पेपर आपण 5-6 प्रश्न घेतलेले आहेत ह्या इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये. तर बघा, असे प्रश्न येतात की बघा, पॉलिटीचा पहिला प्रश्न विचारला होता, तर ह्याच्यात आपण PYQ मधून काय शिकणार आहोत ते तुम्हाला मी सांगणार आहे. अभ्यास काय केला पाहिजे ह्या गोष्टी मी तुमच्या पुढे डिस्कस करणार आहे. आणि त्या पूर्ण हे 900 PYQ जर तुम्ही केले तर तुम्हाला गॅरंटेड मी सांगू इच्छितो की तुम्ही 65+ मार्क नक्कीच मिळवू शकता. हे 65+, आणि आपल्याला येतात मित्रांनो हे 65+. ह्याच्यातून आपल्याला टाईम मॅनेजमेंट, जरी PYQ तुम्ही पुन्हा पुन्हा ॲनालिसिस बघितलं तर ह्यातून तुम्हाला एक गोष्ट दिसते मित्रांनो की बाबा आपण कशा प्रकारे PYQचं ॲनालिसिस करायचं आहे, आणि ते सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलं पाहिजे की असा PYQ आयोगाने आज विचारलेला आहे तर भविष्यात कसं विचारू शकतो, त्याच्यावर प्रिडिक्शन काय आपण करू शकतो. तर ह्या गोष्टी आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो बघा, पहिला प्रश्न आपण इथे डिस्कस करत आहोत की भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या भारतीय राज्यघटने अनुच्छेद क्रमांकाचा योग्य क्रम लावा. तर मित्रांनो असं यांनी विचारलंय की DPSP जे आहेत, राज्याची मार्गदर्शक तत्वे, ते मार्गदर्शक तत्वेचा योग्य क्रम विचारला आहे. तर हा प्रश्न वाचल्या मित्रांनो, तर आपण काय बघा, काय ह्या प्रश्नातून DPSP जर आपण शिकत असाल, DPSP डायरेक्टिव्ह स्टेट प्रिन्सिपल जे आहे ते जर शिकत असाल आपण, हा PYQ वाचला, त्यानंतर आपण पहिलं काय पाहिलं पाहिजे मित्रांनो की DPSPचा भाग किती आहे, 1. त्यानंतर ह्याची DPSPची कलम कुठून आहेत बाबा, 36 पासून 36 to 51 हे कलम आहेत, हे भाग 4 आहे. त्यानंतर काय मित्रांनो की DPSP मध्ये कुठल्या घटना दुरुस्त झाल्या आहेत,
घटना दुरुस्ती, त्यानंतर ह्या DPSP मध्ये आपण अजून किती प्रकारे बाबा ह्याचं वर्गीकरण केलं जातंय बघा, गांधीवादी असतील, समाजवादी असतील किंवा उदारमतवादी, असा प्रश्न येतोय. ते राज्यघटनेने केलेलं आहे का? राज्यघटनेत असं वर्गीकरण आहे का? वर्गीकरण म्हणूया आपण, कसं केलेलं आहे ह्या गोष्टी. त्यानंतर बघा की आणि परत प्रत्येक 36 to 51 आपण कलम असं एक एक शब्द पाठ करणार आहोत. बघा, ग्रामपंचायती असं कसं विचारलं जातं, ग्रामपंचायतीची स्थापना आहे कुठल्या कलमामध्ये आहे, तर आपल्याला माहित पाहिजे 40 मध्ये आहे. तर आपण ह्या PYQ जसा आला आहे ना, तर आपण डायरेक्ट PYQ थ्रू ह्या गोष्टी पाहणार आहोत. त्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत की ॲड झालेले कर्म 48A काय आहे, आपण म्हणजे ह्याच्यावर प्रश्न अपेक्षित करू शकतो. त्याच्यानंतर आज इंटरनॅशनल लेवलला काही चर्चा चालू आहेत की अमेरिकेचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांनी भारतावर जे शुल्क लावायचा विचार केला आहे, तर इंटरनॅशनल रिलेशनचं 51 कलम काय आहे बाबा, ह्या गोष्टी आपण अशा प्रकारे जर डिकोड केला PYQ एक प्रकारे, हे सर्व जर आपण डिकोड केलं, ह्याचा करंटचा काय अँगल आहे बाबा, ह्याच्यात करंटचं काय, कुठल्या गोष्टी करंटच्या संबंधित आहेत, ह्या सर्व गोष्टी आपण अशा प्रकारे PYQ डिकोड करणार आहोत मित्रांनो. आणि हे गरजेचं आहे. असा जर अभ्यास केला तर तो कधीच विसरणार अभ्यास नाही. तुम्हाला परीक्षेमध्ये एका सेकंदात उत्तरापर्यंत घेऊन जाण्याचा हा मार्ग आहे. तर हे PYQ आपण अशा प्रकारे प्रत्येक PYQ डिकोड करणार आहोत. तर बघा, आपला प्रश्न कसा होता एवढा, आपण जर एखादं बुक घेतलं PYQचं किंवा PYQचं बुक घेतलं, पटकन वाचलं, उत्तरापर्यंत पोहोचलो, तर हे टेम्पररी झालं. आपल्याला परमनंट जर सोल्युशन पाहिजे असेल तर बघा आपण हे असं, आणि एक्झामचं पण आपण काय करणार की पूर्ण DPSPवरचे प्रश्न असतील की 24ला विचारलंय का, 23ला विचारलंय का, 22ला विचारलंय का, पूर्ण प्रश्न घेणार. त्यातले जवळपास आपण 12 पेपर घेणार आहेत. तर ह्याच्यावरचे जेवढे प्रश्न विचारले, 10 प्रश्न विचारले, तर आपला टॉपिक ऑब्वियसली पूर्ण कंप्लीट होतो ह्याच्यातून. त्यानंतर बघा, हे झालं पॉलिटीबद्दल. पॉलिटीबद्दलची कलम आपण कशी लक्षात ठेवायची, त्याच्या काही ट्रिक आपण वापरणार आहोत. तर ह्याच्या बाहेर जर तुमचा अजून काही शंका असतील तर आपला प्रायव्हेट जे बॅचचे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी प्रायव्हेट टेलिग्राम ग्रुप आहे, त्याच्यावरती आपण वेगळ्या गोष्टीची चर्चा करणार आहोत. किंवा तिथं एक्झाम खूप जवळ आली आहे तर तिथं काही लेक्चर्स आपण ऑडिओ लेक्चर्स घेण्याचा प्रयत्न करू, किंवा तिथं आपण डिस्कस करू, किंवा एक मोबाईल नंबर माझा दिला जाईल, त्याच्यावर ठराविक वेळेनुसार तुम्ही कॉल करून तुमचे प्रश्न सॉल्व्ह करून घेऊ शकता. की बघा की तुम्हाला नॉलेज कमी असेल, किंवा आता विद्यार्थी किती कॅटेगरीचे आहेत मित्रांनो, 2 कॅटेगरी आहेत. काही असे मित्र आहेत की मागील 4-5 वर्षापासून अभ्यास करतात पण प्री पास होत नाहीत. मेन्सचा खूप अभ्यास चांगला आहे, मराठी इंग्लिश खूप त्यांचं चांगलं आहे, पण प्रीच निघत नाही आहे, प्रीचं टाईम मॅनेजमेंट जमत नाही. ह्या गोष्टी आपण सर्व ह्या PYQ आणि मेंटरशिपची जे बॅच आपण आज गणेश चतुर्थीनिमित्त लॉन्च करत आहोत त्यात ते सर्व गोष्टी पाहणार आहोत. तर त्यानंतरचं बघा नेक्स्ट प्रश्न, ह्याच्यात हे एकच DPSPवर आलं तर आपण ह्यात बघितलं घटना दुरुस्त्या कुठल्या झाल्या आहेत, किंवा 42व्या घटना दुरुस्तीने काय बदल केलेले आहेत, किंवा 38A काय आहे, त्यानंतर 78 मध्ये काय ह्यात घडलं DPSPमध्ये, त्यानंतर सहकाराबद्दलचं काय, किंवा कलम 45 मध्ये काय बदल केलेला आहे. ह्या सर्व गोष्टी एका PYQवरून आपण डिस्कस करत आहोत. असे जर आपण 10 PYQ ह्या DPSPवरचे डिस्कस केले मित्रांनो, तर लक्षात घ्या काही गरज पडणार आहे का आपल्याला पुन्हा पुस्तक उघडायची, आणि पुस्तक कधी आपण PYQच करायचे मित्रांनो. तुम्ही जर 1-2 वेळा जर चांगल्या प्रकारे जर पुस्तक जे पारंपरिक पुस्तक आहेत, लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक किंवा कोळंबे सरांचं, किंवा तुमच्या इतर काही छोट्या मोठ्या नोट्स असतील त्या एकदाच पाहिजे आहेत. त्यानंतर PYQचं बुक समोर ठेवायचं आहे, बुकमधनं करा, किंवा ओरिजिनल PYQ खऱ्या अर्थाने तुम्हाला न्याय देऊ शकतात. त्यानंतर बघा नेक्स्ट प्रश्न आपण हिस्ट्रीवरचा घेतला आहे की हिस्ट्रीमध्ये आपण कसं पाहणार आहोत मित्रांनो. प्रार्थना समाजाबाबत पुढील कोणती विधाने बरोबर आहेत. तर मित्रांनो असं आलं की आपण काय पाहणार, प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली, प्रार्थना समाजाचे स्थापनेचे कोण प्रमुख हे होते बाबा, कोणी स्थापना केली, किंवा प्रार्थना समाजाचा वर काही ब्राह्मो समाजाचा काय प्रभाव होता का, त्यांचं वर्तमानपत्र कुठलं होतं का. त्यानंतर आपण समोर जाऊन काय पाहू शकतो की प्रार्थना समाजाला आज किती वर्ष झाले आहेत, त्याच्यावर काय आपल्याला प्रिडिक्शन करता येईल का. त्यानंतर प्रार्थना समाजाचं मुख्यालय कुठं होतं का, किंवा त्याचे प्रमुख नेते कोण होते, प्रार्थना समाजाचं काय वर्तमानपत्र होतं का, त्याचं साहित्य काय होतं का. त्यानंतर
प्रार्थना समाजाची आयडिओलॉजी काय होती, ह्या गोष्टी आपण प्रत्येक 1 बाय 1 की असा अभ्यास कसा करावा. नुसतंच PYQ पाहिजे किंवा पुस्तकातनं प्रार्थना समाज वाचायचं आणि पुन्हा पुन्हा रिव्हिजनला मित्रांनो खूप महत्त्व आहे. रिव्हिजन शिवाय तुम्ही एक्झाम चांगल्या प्रकारे पास होऊ शकत नाही. कारण आणि बघा किती करणार शेवटच्या 10 दिवसामध्ये. आत्ता तुम्ही 70 दिवस आहेत तर काय केलं पाहिजे, हे PYQ चांगल्या प्रकारे पाहिले पाहिजे. त्यानंतर रिव्हिजन बॅचचा तुम्ही हे केलं पाहिजे की रिव्हिजन डोळ्यासमोर व्हिज्युअलायझेशन जी कन्सेप्ट आहे ना मित्रांनो, ती खूप महत्त्वाची आहे आणि ती तुम्हाला कधी डेव्हलप होईल. असे प्रकारचे जर PYQ तुम्ही ओरिजिनल पेपरमधल्या सोडवले तर बघा दादोबा तरखडकर, तर ह्यांचं बघ काय म्हणते की बरोबर आहे. दादोबा तरखडकर, आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1967 मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. तर आपल्याला ह्यातलं प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायची. मुंबई 31 मार्च आणि कसं लक्षात ठेवायची, काय हिस्ट्री वापरायची की बाबा त्या काळात काय होतं, की केशवचंद्र सेनचा काय रोल आहे का, की त्यांचं काय आहे. प्रार्थना समाजाची बघा सुबोध पत्रिका त्यांनी सुरू केलेलं आहे. तर प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नाम जोशी यांनी मजुराची स्थिती सोशल सर्व्हिस स्थापना केली. किंवा जर आपले शिंदे असतील, शिंदेंचं काय रोल आहे का प्रार्थना समाजामध्ये, ह्या गोष्टी आपण चांगल्या प्रकारे पाहणार आहोत. त्यानंतर प्रार्थना समाज मुंबई कोल्हापूर इथे महाविद्यालय कुठं स्थापन केली नेमकं, तर उत्तरापर्यंत आपण सहज इझिली पोहोचू शकतो मित्रांनो. पण ह्यातून आपल्याला काय पाहायचं आहे की अभ्यास डिकोड कसा करायचा आहे, सिलेबस डिकोड कसा करायचा आहे आणि एक्झामची काय डिमांड आहे. कारण बघा सिलेबस तर सर्व परीक्षेला सेम आहे मित्रांनो. तलाट्यापासून ते IAS पर्यंत एकच सिलेबस आहे. म्हणजे एक सिलेबस आहे इन द सेन्स असे सेम टॉपिक आहेत. प्रार्थना समाज आपल्या तलाट्याला पण आहे आणि IASला पण आहे. पण प्रश्नाची डिमांड काय आहे, त्या एक्झामची डिमांड जर आपल्या लक्षात आली ना, तर आपण खऱ्या अर्थाने आपण परीक्षेमध्ये यशस्वी होण्याची खूप संधी उपलब्ध होतात. त्यानंतर बघा दुसरा आपण त्याच नंतर लगेच इकॉनॉमिक्सचा आपण PYQ घेणार आहोत. तर आपण इकॉनॉमिक्सबद्दल चर्चा केली. खालील निकषाच्या आधारे 2011-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली. तर काय कुठली बाबा केली, तर मित्रांनो बघा आपण आहे ना असं PYQ बघितला की डोळ्यासमोर दिसलं पाहिजे की ॲब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे काय, रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणजे काय, सापेक्ष निरपेक्ष दारिद्र्य काय. त्यानंतर भारत सरकारने 1960 पासून हे दारिद्र्य निर्मूलनासाठी नोडल एजन्सी म्हणून कोणी काम केलेलं आहे. त्यानंतर विविध समित्या आलेल्या आहेत. कुठल्या समित्या आलेल्या आहेत बाबा, तर 1962चा कार्यगट होता. त्यानंतर लकडवाला कमिटी होती. त्यानंतर अलग कमिटी होती. त्यानंतर तेंडुलकर कमिटी आली. सी रंगराजन कमिटी आली. किंवा 2015चा अरविंद पांगरे जे नीती आयोगाचे उपाध्यक्ष होते त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यगट आला. तर बघा ही नुसतं आपण दारिद्र्य म्हटलं ही समित्या 4 समित्या आपल्या डोळ्यासमोर दिसल्या पाहिजेत. त्या समितीच्या शिफारशी काय होत्या बघा, की तेंडुलकर समितीचं काय म्हणणं होतं. सोबतच लकडवाला समितीने किती पॉवर्टी लाईन दिल्या, तेंडुलकर समितीने पॉवर्टी लाईनवर काय टीका केली. बघा तेंडुलकर समितीवर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणजे PYQ पाहताना आपण फक्त उत्तरापर्यंत पोहोचणं हे आपलं कधीच ध्येय नसणार आहे आणि ते असू पण नाही. कारण तुम्हाला एक्झाम जर क्लिअर व्हायची असेल मित्रांनो, तर ह्या बाजूनी तुम्ही अशा प्रकारे विचार केला पाहिजे. जे मी सांगतोय की कुठल्या समित्या होत्या, किती मिनिटं लागतात, काही सेकंदात आपल्या डोळ्यासमोर येते हे सगळ्या गोष्टी, की आपण एका सेकंदात सांगू शकतो. 4 समित्या आपल्या पटपट तेंडुलकर समिती, श्री रंगराजन समिती, अरविंद पांगरे कार्यकारी गट, त्याच्या आधीचं लकडवाला अलगपर्यंत आणि 1962चा कार्यगट. ह्यांनी काय क्रायटेरिया विचारला की पॉवर्टी ठरवण्यासाठी, पॉवर्टी किती आहे देशात लक्षात. म्हणजे ह्या गोष्टी बघा, जर पॉवर्टीमध्ये काय केलंय प्रत्येक कमिटीने, तेंडुलकर कमिटीने काय रिकमेंडेशन केल्या, काय टीका केली बाबा पॉवर्टी लाईनला, हंगर लाईनच का म्हटलं त्यांनी, भूक रेषाच का म्हणतोय, की शिक्षण आरोग्य ह्या गोष्टी असाव्यात असं ते का म्हणतात. ह्या गोष्टी आपण ह्याच्यातून पाहणार आहोत आणि अशाच प्रकारे अभ्यास करायचा आहे. PYQचा अभ्यास करणं म्हणजे ह्या गोष्टीत. आणि त्यानंतर बघा प्लॅनिंग कमिशनने पूर्णचा अहवाल स्वीकारला आहे किंवा कुठली आकडेवारी स्वीकारली आहे. त्यानंतर रंगराजन समिती किंवा त्यांनी कुठलं बाबा काय रिकॉल पिरियड कुठला वाटला, मिक्स मॉडिफाईड रिकॉल पिरियड कोणी वापरला आहे किंवा युनिफॉर्म रिकॉल पिरियड म्हणजे काय, ॲब्सोल्यूट पॉवर्टी काय. त्याच्यानंतर ह्या अशा गोष्टी अशा PYQ मधून डिस्कस करू. उत्तरापर्यंत काय आपण सहज एका मिनिटात पोहोचू शकतो की दरडोई प्रतिमाह. आता ही दरडोई प्रतिमाह खर्च
ह्याच्यावर कशी ठरवली जाते. त्यानंतर युनिव्हर्सल बेसिक इन्कम ही जी कन्सेप्ट समोर येणार आहे ती काय बाबा, आपल्याला पॉवर्टी, भारत देशाला जर पॉवर्टीतून बाहेर आणत असेल तर हे, त्यासोबत आपण असं जागतिक लेवलचा पण लगेच तिथंच विचार करायचा की जागतिक लेवलला बाबा जी शाश्वत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आलेले आहेत त्याच्यात काय पॉवर्टीबद्दल आहे का, किंवा मिलियन डेव्हलपमेंट गोल होते हे 20वे शतक सुरू झाल्याच 2000 साली जे मिलियन डेव्हलपमेंट गोल आले त्याच्यात पॉवर्टीबद्दल काय बोललं आहे का, किंवा आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल भारताचा पॉवर्टी रँकमध्ये काय आहे का, जागतिक लेवलला मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स हा कोण काढला जातं, नीती आयोगाद्वारे काढला जातो का, ह्या गोष्टी अशा लिंक करायच्यात आणि मग समोर जायचं. म्हणजे अभ्यास करताना एकदा दोनदा रीडिंग केली पुन्हा पुस्तक उघडायचं नाहीये. पुस्तक कधी उघडायचंय, जर आपल्या शंका अशा PYQला थ्रू जे आपल्याला प्रश्न पडणार आहेत आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला मिळालं नाही तर तेवढाच टॉपिक वाचायचा आहे. म्हणजे टॉपिक केवढा वाचायचा आपल्याला की PYQ वाचतोय, समजला नाही, त्यातलं एखादं वाक्य समजलं नाही तर फक्त पुस्तक उघडायचं आहे. आणि अशा प्रकारे जर तुम्ही मित्रांनो अभ्यास केला तर तुम्ही डेफिनेटली आपल्या हे येणाऱ्या परीक्षेमध्ये, मी 65+ का टार्गेट दिले तर आपल्याला सर्वांना घेऊन जायचं आहे बघा, तर तुम्ही 70, 72, 75 पर्यंत सहज मार्क मिळवू शकता. त्यानंतर बघा आपण ही इकॉनॉमिक बद्दल थोडी चर्चा केली. त्यानंतर समोर जे आहे हे सायन्स बद्दल बघा, खालील जीवनसत्व ऑक्सी अँटीऑक्सिडंट म्हणून काय बघा, अँटीऑक्सिडंट कोण कार्य करतं तर आपल्याला माहिती असतं ई जीवनसत्व. पण आपण काय करायचंय, असा प्रश्न वाचला की सगळे जीवनसत्व, ए जीवनसत्व काय आहे, बी जीवनसत्व काय आहे, सी काय आहे, डी काय आहे, ई काय आहे, ह्यांचं पाण्यात विरघळणारे कोणती, पाण्यात न विरघळणारी कोणती आहेत, त्यानंतर अँटीऑक्सिडंट म्हणून कोण कार्य करतं, त्यानंतर ह्यांचे सोर्सेस काय आहेत, फक्त प्राण्यामध्ये असणारं कोणतं आहे, रक्त गोठण्यासाठी कुठलं आहे, हे अशा प्रकारे आपण विचार करायचा. तर आपला खऱ्या अर्थाने आपण PYQचा अभ्यास केला आहे हे आपण सांगू शकतो. आणि येणाऱ्या परीक्षेत जे चॅलेंज आहे की भीती मनामध्ये आहे की मला जो प्रीचा कट ऑफ आहे तो क्लिअर होईल का, तर ही चॅलेंज जर तुम्ही अशा प्रकारे जर PYQ जर केलं, आता ही उमेद IAS अकॅडमीने आणलेली बॅच जर तुम्ही नीट पाहिली आणि त्या थ्रू जर अशी PYQची रिव्हिजन केली, पुन्हा केली किंवा असा सराव केला तर तुम्हाला नक्की त्याचं मार्कामध्ये परिवर्तन होणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघा नेक्स्ट प्रश्न आपण जॉग्राफीचे कसे प्रश्न येतात, ह्या एक्झामची काय डिमांड आहे ते पाहणार आहोत. बघा ह्या लोकसंख्येवरचा 23च्याच पेपरमध्ये आपण 5 प्रश्न घेतले आणि त्याच्याबद्दलच बोलतो आहोत. तर बघा काय येतं, लोकसंख्येवरचा प्रश्न आहे. तर लोकसंख्या 2011च्या जनगणनेवरती जनरली आपल्याला प्रश्न येतात. तर मित्रांनो आपण विचारच काय केला पाहिजे की लोकसंख्येची जे 4 टप्पे आहेत, लोकसंख्या म्हटलं की PYQ दिसला की आपण विचार करायचा की 4 टप्पे कोणते आहेत, भारत कुठल्या स्टेजला आहे, भारत स्वतंत्र झाला होता तेव्हा कोणत्या स्टेजला होता, आज भारताची स्थिती काय आहे, जागतिक लेवलला भारताची कितवा रँक आहे, 11 साली कितवा रँक होता, त्यानंतर भारतातील सर्वात जास्त घनता असलेले राज्य कोणते आहे, सर्वात कमी घनता असलेले राज्य कोणते आहे, त्यानंतर महाराष्ट्राची किती घनता आहे, भारताची किती घनता आहे, त्यानंतर लोकसंख्येचा अभ्यास करताना लिटरसी रेट किती आहे बाबा, साक्षरता किती आहे, त्यानंतर लिंग गुणोत्तर किती आहे, लिंग गुणोत्तर सर्वात कुठल्या राज्याचं कमी आहे, असं बघा करतानाच कसं करायचं. भारताचं पाहतोय आपण, भारताचं लोकसंख्या घनता किती, भारताचं लिंग गुणोत्तर किती, भारताचं लिटरसी रेट किती, त्याला कम्पेअर लगेच करायचं. महाराष्ट्रात किती की भारताचं किती आणि महाराष्ट्राचं किती, लगेच आपण मागं जाऊन बघायचं की आयोगाचा विचारण्याचा कल कधी असतो, भारत स्वतंत्र झाला तेव्हा 1951 साली किती घनता होती, महाराष्ट्राची किती होती, भारताची किती होती, महाराष्ट्र 1960 मध्ये वेगळं राज्य झाल्यानंतर किती होती, त्यानंतर महाराष्ट्रासमोर लोकसंख्येच्या बाबतीत आज कुठले आव्हाने आहेत, ह्या गोष्टी पुन्हा पाहिजेत मित्रांनो. तर त्यानंतर बघा ही आपण सरळ हरियाणा किती माहीत असतं, हरियाणाचं क्षेत्रफळ किती माहीत असते, त्यानंतर छोटं राज्य असल्यामुळे घनता किती आहे, बिहारची घनता किती आहे, ह्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत. त्यानंतर आपण आपलं महाराष्ट्रात आल्यानंतर महाराष्ट्र जिल्ह्यांचं बघायचं की कुठल्या जिल्ह्यात जास्त आहे, महाराष्ट्रात सर्वात कुठल्या जिल्ह्यात कमी आहे, परत आपण विचार करता मायग्रेशनचा काय प्रॉब्लेम आहे बाबा, महाराष्ट्रात किती राज्यातून लोकांचं मायग्रेशन होतं,
ह्या गोष्टी आपण अशा PYQ थ्रू बघायच्या आहेत. नुसतं उत्तरापर्यंत पोचणं PYQ अनालिसिस करताना ह्याला काडी मात्र अर्थ नाही आहे मित्रांनो, त्याचं कधीही मार्कामध्ये आपल्या परिवर्तन होणार नाही आहे. तर अशा प्रकारे बघा आपण आज हे 5 PYQ पाहिले. तर त्यानंतर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की हे आमच्या उमेद IAS अकॅडमीचे विविध कोर्स आहेत. MPSC आहे, UPSC आहे, CDS आहे, ऑप्शनल आहेत, बॅच वाईज आपण घेतो. त्यानंतर आता बघा ह्या लेक्चरचा आपल्या काय बाबा अनालिसिस बॅच मी तुम्हाला सर्व बॅच सांगितली. तर ह्याचा खरा अर्थ हा आहे की आपल्याला ज्या आपली जी 9 नोव्हेंबरला परीक्षा होणार आहे, टार्गेट 65+ जे आपण म्हणतोय ना त्या परीक्षेसाठीचं, तर ह्या परीक्षेला हे डिमांड काय आहे ओळखण्यासाठी आपल्याला PYQचं डिटेल अनालिसिस असावंच लागणार आहे मित्रांनो. तर आज गणेश चतुर्थीनिमित्त तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेतच. तर ही बॅच आपण खूप माफक फीमध्ये घेणार आहोत मित्रांनो. तर पुन्हा एकदा आज गणेशाची स्थापना झाली आहे. तर तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्हाला सर्वांना गणेश यश देवो ही गणेशाकडे प्रार्थना करतो आणि आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.